कोल्हापूर शहरातील दिव्यांग भवनाचं काम 4 वर्षांपूर्वी सुरू झालंय, पण केवळ खुदाई करण्यापलीकडे काहीही झालेलं नाही। दिव्यांगांच्या मागण्यांकडेही महापालिका अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होतंय। तसंच दिव्यांगांचा निधी सुद्धा त्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही। महापालिका अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेविरोधात शिवसंग्राम दिव्यांग संघटनेच्या वतीनं आज महापालिकेसमोर निदर्शनं करण्यात आली। कोल्हापूर महापालिकेनं दिव्यांगांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलंय। दिव्यांगांसाठी मंगळवार पेठेत भवन बांधण्यासाठी जागा मिळाली आहे। त्यासाठी निधी मंजूर होऊन ठेकेदाराला वर्क ऑर्डर देण्यात आली, पण 4 वर्ष उलटली तरी दिव्यांग भवनाचं काम सुरू झालेलं नाही। केवळ खुदाई करण्यासाठी 50 ते 60 लाख रुपयांचा खर्च झालाय। पण आता मंगळवार पेठेतील काही नागरिकांचा दिव्यांग भवनाला विरोध असल्यानं बांधकाम ठप्प आहे। दुसरीकडे दिव्यांगांना घरफाळ्यात 50% सवलत देण्याचा निर्णय झालाय, पण त्याचीही अंमलबजावणी झालेली नाही। तर दिव्यांग बांधवांना एप्रिल महिन्यात येणारा निधी अजूनही खात्यावर जमा झालेला नाही। महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे दिव्यांगांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे त्यांची बदली करावी यासह अन्य मागण्यांसाठी शिवसंग्राम दिव्यांग संघटनेच्या वतीनं आज महापालिकेसमोर जोरदार निदर्शनं झाली। त्यानंतर मागण्यांचं निवेदन शहर अभियंता रमेश मस्कर यांना देण्यात आलं। यावेळी अनिल मिरजे, किरण काळे, चंद्रकांत सावेकर, अनिल कामत, शेखर वडणगेकर, शीला बिरंजे, आनंदी नलवडे उपस्थित होत्या।